नमस्कार स्वामी भक्तांनो, आपण आज श्री स्वामी समर्थ सारामृताचा 3रा अध्याय पठण करणार आहोत। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती। पद पावती कैवल्य कथाध्यायी कथा सुंदर। स्वामींनी निवेदिली स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निवेदिली। निर्विकार स्वामी मूर्ती लोकात चमत्कार दाविती। काही वर्ष करोनी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहळा माझी वास्तवे करीत अपाटोळ झालेच भक्त ते तिचे साकले वृत्त। अल्पमती के विवरण स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्दिसम सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती कलकोटासी अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतने भाग पडे टोळे अज्ञापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींशी सोडू नका येथेचे मुक्काम करावा। टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठूने बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथून निघाले अक्कलकोटाप्रती आले। ग्रामद्वारी बैसले येथे राज स्वेच्छेने तेथे एक अविंध्य होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळप्पाच्या गृहाप्रती स्वामींशी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर। चोळप्पाचे भाग्य उदले येथे राजगृहासी आले जैसे कामधेनु आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज भेटी परम भाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वास्तव्य स्थान सुरवरा जे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले। योगाभ्यासाई योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती राहती मौन धरिती किती एका चरणी उभे राहून सदा अविलोकित गगन एक गिरी गव्वरी बैसुने तपश्चर्या करीताती एक पंचाग्नी साधन करीती एक पवनाते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सोडोनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक कर्मे आचरिती एक लोकाउपदेशिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधितो देवालय परी जयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून केली असी नाना साधन भावाविन व्यर्थ सर्व व्यर्थ योगाधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजा पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा विशेष नव्हती परी दयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी विद्येल तैपासून या जगात त्या नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले। चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती लोकात चमत्कार दाविती गावात मात पसरली आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांची चित्ती म्हणून स्वामी राज येती बहुधा न जाती फिरावया लोकां माझी पसली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात येती विख्यात पातले राहती चोळप्पाच्या घरी दर्शन जाती नर नारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसे एकोणी राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहली नाही आता जाऊनी लवलाई भेटो तया येतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण प्रेमाशून्नी भरले नयन कंठ झाला सद्गदित दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसवले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तय सकल सभा आनंदली समस्ती पावली वंदिली षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराय निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांचे पादुका शिरी धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसुत तृतीयोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्री प्रस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगरे प्रवेश तृतीयोध्याय गोढा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद स्वामी भक्तांनो।